तर सुरुवातीला नागरिकांसाठी मूलभूत आणि पायाभूत सोयीसुविधांसाठी मी भर दिलेला आहे. त्याच्यानंतर अतिशय म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इथं गटर्स, रस्ते तसेच पिण्याची पाईपलाईन बदललेली आहे, नवीन घातलेली आहे. त्याच्यानंतर नागरिकांच्या आरोग्याचं आणि म्हणजे सुरुवात कुठून तर आरोग्य आणि पिण्याची पाईपलाईन. अजून कुठले तुम्हाला विकास काम करायचे, कुठलं अपुरं वाटते तुम्हाला किंवा आपल्याला काम नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अजून सोयीसुविधा वाढल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि त्याच्यावर आम्ही भर देऊ. आणि पूर्ण गावाचा पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे, जो सतत भेडसावत आहे नागरिकांना, त्याच्यावर आम्ही भर देणार आहोत. गेली अनेक वर्ष, गेली 30-40 वर्षे हा मुख्य रोड जे आहे ना तो अपुरा पडतो, त्याबद्दल काय सांगू? हो, त्याच्याविषयीचं पण उपाययोजना आम्ही करणार आहोत. ठीक आहे. काय तुमचं नाव वगैरे सांगा ना. मी प्रभाग 12 मधून काँग्रेस पक्षाकडून हात या चिन्हावर लढत आहे. सौ पद्मजा अतुल मंडपे. परत गावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, अंतर्गत रस्ते आहेत गावात. तुमच्या प्रभागात काय अडचण आहे? अडचण म्हणजे गावानजीक एक तलाव आहे, त्याचं सुशोभीकरण करायचं आहे. परत आठवड्यातून एकदा नळाला पाणी येते, त्यासाठी महिलांची फार त्रेधा तिरपट उठते, तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे. परत स्टँडवरून आपण जर गावात यायला लागलो तर जीव धोक्यात घालून यावं लागतं, कारण रस्ते इतके खराब झालेले आहेत की बरेचसे अपघात झालेले आहेत. त्याच्यावर करायचं आहे काम. लहान मुलांसाठी बाग बगीचा करायचा आहे. नाही, गावात नाही आहे, काहीच नाही आहे गावात. आता त्याचं जर आम्हाला मोठमोठ्या संख्येनं निवडून दिलं हात या चिन्हाला तर आम्ही बरेच प्रयत्न करू गावासाठी. प्रशासन काम काहीही केलेलं नाही आहे. आता आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही ते बरेच प्रश्न सॉल्व करू. तुमचं नाव काय? नमस्कार सर, मी प्रभाग क्रमांक 15 मधून पूजा वसंत आपटे आहे. आणि आमच्या प्रभाग क्रमांकामध्ये म्हणजे जे काही गटारी असतील, त्याबरोबर गटारीचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, हे मला म्हणजे जर संधी मिळाली तर मी सॉल्व करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि जे काही आता ताईंनी म्हटलं, जसं की बगीचा नाही आहे आमच्या पूर्ण गावामध्ये, पूर्ण आता नगरपंचायत झालेली आहे, पण लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे काहीच म्हणजे असं संधी नाही आहे, किंवा एखादा बाग बगीचा मुलांसाठी खेळण्यासाठी काहीच नाही आहे. तर ते आम्ही नक्कीच प्रयत्न करू. एवढं मोठं तालुक्याचं गाव, हो. अजून काय आज सुधारणा सर, अजून मुख्य जो रस्ता आहे तो व्यवस्थित बांधला पाहिजे. त्याबरोबर गटारी, जे गटारे आहेत त्यातलं पाणी, सांडपाणी जे आहे म्हणजे ते पूर्ववत वाहत नाही, ते तिथंच तुंबून राहतं. तर ते जे प्रश्न आहेत ते आम्ही म्हणजे मार्गी लावायचा नक्कीच प्रयत्न करू. तुम्ही उमेदवार आहे ना, काय सांगाल? काय मी प्रभाग क्रमांक 17 मधून उज्ज्वला विजय कांबळे असं काँग्रेस पक्षामधून लढत आहे. काँग्रेस पक्षामधून लढत आहे. होय आहे की. मग आमची काय पाण्याची जराच हे आहे, कमतरता आहे. पाणी आठवड्यातून एकदाच येते, एक दिवस आडान पाणी यायला पाहिजे. परत आता ते ब्लॉक घातले, ते ब्लॉक सगळं उपसून काढलेले आहेत, उपसल्यातच, बरोबर घातलेच नाही. ते मुख्य प्रश्न पाण्याचा आहे, पाणीच नाही, पिण्याच्या पाण्याचा. आणि लहान मुलांसाठी बाग हे ते असं जागा पण नाही आहे, आणि बाग करण्यासाठी आम्हाला जागाच नाही आहे. निवडून आल्यावर हे सगळं करणार आम्ही. निवडून काँग्रेस म्हणणार आम्ही, करणारच काँग्रेस पक्षातून जे आता गेलोय त्यात आम्ही, तर त्यातून हे करून आम्ही दाखवणारच. या नक्की या. नमस्कार, मी अर्चना अरुणकुमार जानवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगराध्यक्षा. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की माझे मिस्टर अरुणकुमार जानवेकर यांनी 4 वर्ष काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करून हे नगराध्यक्ष पदावरती 4 वर्ष काम केलं. पण अकाली निधनानंतर माझी बिनविरोध काँग्रेस पक्षाने निवड केली, आणि माझ्या संपूर्ण हातकणंगले गावांनाही त्याला त्यासाठी सहकार्य केलं. यासाठी मी हातकणंगले ग्रामपंचायतीचे नेहमीच ऋणी राहणार आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना मी 2007 ते 2012 गावामध्ये मूलभूत गरजा, मूलभूत विकासांच्यावरती पूर्णपणे काम केलं. कोणतंही राजकारण न करता समाजकारणावरती समाजकारण करण्यावरती माझा भर राहिलेला आहे. माझ्या दारात येणारा कोणताही समाज किंवा वंचित समाज हा कधीही उपेक्षित राहिला नाही. कोणतंही राजकारण न करता त्या माणसापर्यंत शासनाची सर्व सुविधा आम्ही पोहोचवण्याचं काम पूर्वीही केलेलं आहे. त्याचप्रमाणे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित असणारा आमची महाविकास आघाडी आणि आमचे नेते माननीय बंटी पाटील साहेब, राजू आवळे, खासदार शाहू महाराज ज्यांनी आत्ताच आपल्या हातकणंगले नगरीला भेट दिली, ह्यांच्या विचारानं आम्ही सर्व 17 उमेदवार घेऊन काँग्रेस पक्ष ताकदीने महाविकास आघाडी मित्रपक्षांना घेऊन आम्ही ह्या रणांगणात उतरलेलो आहोत.
आणि नक्कीच हातकणंगले वासियांनी ह्यापूर्वीही काँग्रेस पक्षावरती जीवापाड प्रेम करून सगळ्याच उमेदवारांना निवडून आणलेलं आहे आणि ह्यापूर्वी ह्यानंतरही हातकणंगले नगरीचा हातकणंगले ग्रामस्थांचा आमच्या पक्षावर पूर्ण विश्वास राहणार आणि आमचे भरपूर उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार आमचा नक्कीच निवडून येणार आहे. याबद्दल मला कोणतीही खात्री माझी 100% माझी खात्री आहे. आणि ज्या समस्या आहेत गावाच्या त्या मूलभूत ज्या सुविधा आहेत रस्ते असतील रेण्याची व्यवस्था असेल घनकचरा प्रश्न कुठला गंभीर आहे असं गंभीर व्यवस्था वाटतं? आता सगळ्यांना महिला पाण्याचा मूलभूत प्रश्न आहेच. यापूर्वी जेव्हा आमचे मिस्टर नगराध्यक्ष पदावरती 4 वर्षांनी काम केलं तेव्हा एक दिवस आड हा नेहमीच पाणीपुरवठा येत होता. त्यानंतर प्रशासन हे आहे आपल्या गावाला ते प्रशासन पूर्ण ही ढिम प्रशासन आहे आमच्या हातकणंगले गावाला. प्रशासनाचं कोणतंही नियंत्रण ह्या गावावरती नाही आहे. प्रशासनाच्या त्यानंतर 6 महिने आपल्याकडे प्रशासक होते त्यामुळे त्यांनी बरीच हे गोंधळातल्या अवस्था टाकलेली आहे. त्यामुळे आज 4 दिवस 5 दिवसानंतर पाणी गावाला मिळतं तेही थोड्याच प्रमाणात मिळत आहे. थोडंच पाणी येते जे 45 मिनिटं पूर्वी मिळत होतं ते अगदीच 20 मिनिटं. आमच्या बंटी साहेबांनी यापूर्वीही आमच्या कोणत्याही फक्त आश्वासन न देता त्यांनी विश्वासानंही पूर्ण काम केलं आहे. बंटी साहेबांनी आता आमच्या गावाला कोट्यावधीचा निधी दिलेला आहे आणि माझ्या कालावधीत साहेबांनी 20 लाखाचा निधी दिला आणि तो आम्ही पूर्णत्वास नेलेला आहे. आणि बंटी साहेबांना म्हणजे विश्वास दिलेला आहे की जो का पाणी प्रश्न आहे तो आम्हीच मिटवणार आणि आम्हीच तो आमच्या गावाला पाणी देणार. त्यामुळे या नागरिकांनी परत आमच्या पाठीमागं आमच्या विश्वासावर आमच्या काँग्रेस पक्षाला मतदान करावं आणि भरघोस मतांनी निवडून द्यावं. जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि गुलाल हा आमचाच आहे. या पद्धतीने मी तुम्हाला इथं आश्वासन देते आणि धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आम्हाला म्हटलं आम्ही पुढे जाणार.